नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 25 जानेवारी. नित्य स्वामी दर्शन या ग्रंथातील आजची कथा आपण बघूया. जगन्नाथपुरीमध्ये स्वामींचा महिमा अफाट वाढला होता. पण अचानक स्वामींनी पुरी सोडून हरिद्वारला जाण्याचा निर्णय का घेतला आणि तिथे एका बहिष्कृत महारोग्याचे नशीब स्वामींनी कसे बदलले जाणून घेऊया आजच्या भागात. जगन्नाथपुरीत हजारो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी तासनतास उभे राहत असत. पुजाऱ्यांची खात्री पटली होती की साक्षात जगन्नाथाने स्वामींचे रूप घेतले आहे. पण एके दिवशी स्वामींनी हरिद्वारला जाण्याचा निश्चय केला आणि क्षणार्धात अंतर्धान पाहून ते वायू वेगाने हरिद्वारला गंगेच्या काठावर पोहोचले. तिथे संध्याकाळच्या वेळी एक महारोगी स्वामींच्या दिशेने येऊ लागला. जगाने नाकारलेल्या त्या रोग्याला स्वामींनी मायेने जवळ बोलावले. त्याला गंगेत स्नान घातले आणि केवळ स्पर्शाने महारोग मुळापासून नष्ट झाला. तो पुन्हा नवतरुण होऊन माणसात आला आणि आनंदाने स्वामींच्या चरणी लीन झाला. आजचा हा प्रसंग, आजची ही कथा स्वामींच्या अफाट सिद्धीची ओळख करून देते. स्वामी समर्थ केवळ स्पर्शाने असाध्य व्याधी बऱ्या करू शकतात. ज्यांच्या पाठीवर स्वामींच्या कृपेची सावली आहे त्यांच्याकडे पूर्व पुण्याईचा मोठा साठा आहे असे समजावे. जगाने कितीही नाकारले तरी स्वामी आपल्या भक्ताला कधीही अंतर देत नाही. त्यांच्या नामस्मरणाचे कवच सदैव आपल्या पाठीशी असते. अशा रोज नित्यकथा आपण व्हिडिओ थ्रू तुमच्या सोबत शेअर करतो. त्यामुळे स्वामींच्या अशाच नित्यलीला रोज अनुभवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.